नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. माझ्या भावाचा काय दोष, कुटुंब सावरणाऱ्या 25 वर्षीय नियाचा बेस्ट बस अपघातात अंत, भावंडांचा बांध फुटला. माझ्या भावाचा काय दोष, तो पोटा पाण्यासाठी कुटुंबाला आधार देण्यासाठी मुंबईला आला. 1.5 महिन्यापूर्वी त्याने हे नवीन काम सुरू केलं होतं. त्याच्या आई वडिलांना आता काय सांगायचे अशी विचारणा करताना बेस्ट अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नियाज अहमद वय 25 याच्या चुलत भावांच्या अश्रूंचा बांध फुटला. या अपघातात आमचा दोष काय, वारंवार होणाऱ्या अपघातातून बेस्ट धडा घेणार का, असे प्रश्न निजामच्या कुटुंबियांसह जखमींच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे. अनियंत्रित बेस्ट बसच्या धडकेमध्ये नियाजला नाहक जीव गमवावा लागला. तो उत्तर प्रदेशच्या बराही या गावातील रहिवासी आहे. महिनाभरापूर्वी त्याने स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम सुरू केलं होतं. डिलिव्हरी केल्या जाणाऱ्या पार्सलनुसार त्याला पैसे मिळायचे. नियाज वरळी येथे भाड्याच्या घरात त्याच्या मित्रासोबत राहत होता. 5 वर्षापासून त्यांनी मुंबईमध्ये विविध प्रकारची कामे केली. गावी मुलगी पाहायला जाणार होता. सुरुवातीला तो कांदे बटाटे पोहोचवण्याचं काम करायचा. अधिक पैसे मिळावेत यासाठी त्याने स्विगी, इन्स्टामार्टमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम स्वीकारलं. त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे ते काम करू शकत नाहीत. या महिन्यात नियाज लग्नासाठी गावी मुलगी पाहायला जाणार होता. बहिणीच्या शिक्षणाची, लग्नाची जबाबदारीही त्याच्यावरच होती. या भीषण अपघाताने त्याच्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतला. प्रशासनाने आर्थिक मदत करून कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी नियाजचे काका रोज अली यांनी केली आहे.